नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानची 34 एकर जमीन लाटली. कागदपत्र दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप. राम खाडे यांच्या म्हणण्यानुसार चंद्रकांत पाटील, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात ही जमीन खालसा करण्याचा व्यवहार पार पडला आहे. राज्यातील मंत्री व आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असून गेल्या काही दिवसापूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तर मंत्री जयकुमार रावल यांच्यावरही माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला होता. राज्यातील नेते मंडळीवर होत असलेल्या आरोपावरून विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. त्यातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 34 एकर जमीन लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. औंध देवस्थानची तब्बल 34 एकर जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे हे आरोप करताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात पडळकर यांना मदत केल्याचा दावा खाडे यांनी केला आहे. त्यामुळे आता आमदार पडळकर आणि सरकार यावर काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राम खाडे यांच्या म्हणण्यानुसार चंद्रकांत पाटील, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात ही जमीन खालसा करण्याचा व्यवहार पार पडला आहे. त्यामुळे केवळ पडळकरच नव्हे तर संबंधित माजी मंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खाडे यांनी केली आहे. खाडे यांनी औंध संस्थांमधील या जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्र देखील माध्यमांना दाखवली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी गोपीचंद पडळकरांची भूमिका काय आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान हा थेट धार्मिक संस्थेच्या जमिनीवर डल्ल्या मारण्याचा प्रकार आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकरणात मदत करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हे प्रकरण समोर आलं आहे. पडळकरांनी मांडली भूमिका. धर्मादाय आयुक्ताकडे नोंद नसलेल्या जमिनी या राज्य सरकारची रीतसर परवानगी घेऊन त्याचा 1 कर भरणा करून वर्ग 3 ची जमीन वर्ग 1 करून ती विक्री करता येते. हे प्रकरण जुने असून रीतसर परवानगी घेऊनच हा सगळा व्यवहार झाला आहे, असे स्पष्टीकरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे.